प्रणाम. सदा सुखी राहा. सुखी राहा बाळा. आपण इथे? मनू, तू ह्या महानुभावांना ओळखतेस? हो आप्पा, यांच्याशी घाटावर भेट झाली होती. परंतु आम्ही तर तुला याच्या आधीपासूनच ओळखतोय. असं? कुठे भेट झाली होती आपली? आपली भेट अवश्य झालेली नाही, परंतु कानपूरला फिरंग्यांना त्यांच्या खेळात हरवताना हजारो लोकांनी तुला पाहिलंय. त्यांच्यापैकीच मी पण एक होतो. बाळा, एक गोष्ट सांग, तू ही घोडेस्वारी, भालाफेक आणि तलवार चालवण्याची शस्त्रविद्या कुठून शिकलीस? ते आम्हाला हे सगळं आमच्या तात्यागुरूंनी शिकवलंय. तात्यागुरु? हे पहा आलेच. प्रणाम. प्रणाम. हे आहेत आमचे तात्यागुरू. खरं सांगायचं तर एखाद्या मुलीला शस्त्रविद्येत इतकं पारंगत आम्ही याआधी कधीही नाही पाहिलं. आणि आपण ज्या प्रकारे हिला नाही, आम्ही अशा विलक्षण मुलीला कसं काय शिकवू शकणार? आम्ही तर फक्त हिला प्रोत्साहन देत राहतो. चलावं, आपली श्रीमंत सरकारांची भेट घडवतो. यावं. काका, श्रीमंत सरकार स्नान करायला घाटावर गेले आहेत. आज सोमवार आहे ना? काही हरकत नाही, नंतर भेटू आम्ही. आम्हाला आणखीन थांबायला वेळ नाहीये. मोरोपंतजी, या वीर बालेकडे विशेष लक्ष द्या. अशी कुशाग्र बुद्धी भाग्यानंच लाभते. ठाऊक नाही काय आहे हिच्या भाग्यात. बस आपणच हिच्यासाठी झाशीत कोणी चांगला वर असेल तर कळवावा. अवश्य, आम्हाला आज्ञा असावी. आम्हाला झाशीला जायचंय. चला बोपटकरजी. प्रणाम. 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 तात्याजी, अहो, आपल्याला एवढी आडवळणं घ्यायची काय गरज होती? जेव्हा आपल्याला ठाऊक झालंय की आपले महाराज गंगाधर रावांसाठी ज्या पुत्रीच्या शोधात आपण निघालो आहोत ती मोरोपंतांचीच पुत्री आहे. बोपटकरजी, वरवधूंच्या कुंडल्या जुळण्याचं कार्य आम्ही अनेक पिढ्या करत आलो आहोत. तुम्ही पाहिलंच होतं, श्वेतांबरेची कुंडली पाहून झाल्यानंतरही मनापासून तयार नव्हते महाराज. एकदा त्यांची सहमती मिळाली की मगच मोरोपंतांना सांगणं उचित ठरेल. आपण योग्य बोलत आहात तात्याजी. आपल्याला झाशीकडे शीघ्रातिशीघ्र प्रस्थान ठेवायला हवं. महाराजांनी विवाहाचा निर्णय घेतलेला नसो. हो ना. हाय हाय, मैं मर जाऊं. कोणाची नजर न लागो आमच्या होणाऱ्या महाराणींना. बस कर, आता जास्त कौतुक करू नको. जा, कॅप्टन रॉसना निरोप दे की गंगाधर रावांच्या अंत्यसंस्कारात सहभागी व्हायच्या आधी महाराणी जानकीबाईंना भेटा. जी. जानकीबाईचं काय करणार तुम्ही? त्यांच्यासाठी पण पुष्कळ अशी स्वप्न विणून ठेवली आहेत आम्ही. ठेवून घ्या. आणखीन हवे असले तर आम्हाला कळवा, आम्ही बंगल्यावर पाठवून देऊ. आता निघा आणि लवकर संधिपत्र तयार करा आणि घेऊन या. खूप चहा जी. डोळे लाल आहेत. फारच लाल दिसतायत. असं वाटतंय कधीपासून रडतात तुम्ही. हा, ह्या लाल डोळ्यांमुळेच तर मला ते मिळणार आहे जे मला कधीपासून हवंय. आणि जिच्यामुळे हे मला मिळतंय तिला काही नजराणा तर द्यायला हवा ना.
कुबजा जी. काळजी घे यांची. या अल्लाह, ये सब क्या हो गया? माझ्या देवांना जन्नत नसीब कर अल्लाह. अल्लाह, या अल्लाह. अरे देवा. काळ आमच्यावर इतकं क्रूर हास्य करेल याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती. माझ्या मुलासारखा माझा हा धीर माझ्या डोळ्यांसमोर मृत्यूशय्येवर पडलाय. अरे देवा, देवा, हे असं दृश्य दाखवायच्या आधी तू मला उचलून का नाही नेलंस? कोणालाही हे नकोय, कोणालाही नकोय की या राज्याच्या सिंहासनावर एखादा चतुर आणि योग्य प्रशासक बसावा. परंतु आम्ही असं नाही होऊ देणार. आम्ही असं नाही होऊ देणार. कुठल्याही राज्याचं सिंहासन एका क्षणासाठी पण कुणा शासकाविना नाही राहू शकत. म्हणूनच आम्ही याच क्षणी, याच वेळी या राज्याचा कारभार आमच्या हाती घेत आहोत. का? आपणच का? मरहूम जनाब रघुनाथरावांचे पुत्र असल्या कारणाने आता राज्य सांभाळायची जिम्मेदारी अली बहादूरच्याच खांद्यावर असायला पाहिजे. प्रधानमंत्रीजी, आम्ही याच क्षणी या दुःखदायी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश देत आहोत. म्हणजे सत्याबरोबरच अपराधी पण झाशीच्या समोर यावा. वहिनी साहेब, असा आदेश देण्याचा अधिकार आम्हालाही आहे. परंतु आम्ही जाणू इच्छितो की तुम्ही राज्याला स्वतःच्या नियंत्रणाखाली कसं घेतलं. आपली बाजू देखील आम्ही नक्की ऐकून घेऊ. पण जर तुम्हाला आक्षेप असेल तर श्वेतांबरा पण भर दरबारात हे सांगायला उत्सुक आहे की तिला तुम्ही आणलंय. श्वेतांबरा आता आमच्या सोबत आहे. आणि म्हणूनच सर्वांच्या शंकांचं, सर्वांच्या समस्यांचं आणि आक्षेपांचं अवश्य निवारण करू, समाधान करू.
थांबा तिथेच. सर्वांच्या शंकांचं, सर्वांच्या समस्यांचं आणि आक्षेपांचं अवश्य निवारण करू, समाधान करू. थांबा तिथेच. थांबा तिथेच वहिनी साहेब. आम्ही अजून जिवंत आहोत. महाराज गंगाधर रावांचा, 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 महाराज गंगाधर रावांचा. वहिनी साहेबांना सदैव सिंहासनावर बसायची घाई असते. ह्या शापित आयुष्याचं हेच तर दुःख आहे. काही चांगलं करायला जावं तर परिणाम वाईटच होतो. जर आम्ही ह्यावेळी सिंहासन आमच्या कब्जात घेतलं नसता तर आपल्या राज्यात अराजकता पसरली असती. अराजकतेसाठी एका श्वेतांबरेचं सहाय्य घेतलत का? आम्ही हे काही नाही केलं. हे सगळं कारस्थान जानकीबाईंचं आहे. नाही देवर्षी, आम्हाला तिच्या बाबतीत काहीच माहित नाही. ते तर शास्त्रीजी श्वेतांबरेची कुंडली घेऊन आले होते आणि तिचे ग्रह आपल्या ग्रहांशी जुळत होते. तात्या दीक्षितांनी स्वतः पाहून प्रशंसा केली होती. जर शास्त्रीजी. बंद करा हे खोटे नाटे आरोप. आमच्या विरुद्ध जे काही केलं गेलं त्याची शिक्षा फक्त मृत्यू आहे. बंद करा हे खोटे नाटे आरोप. आमच्या विरुद्ध जे काही केलं गेलं त्याची शिक्षा फक्त मृत्यू आहे. परंतु आम्ही क्षमा करत आहोत आणि त्याचबरोबर इशाराही देतोय त्या सर्वांना जे आमच्या सौम्यपणाला मूर्खपणा समजतात. आणखीन एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की आम्ही प्रत्येक वेळी इतके उदार नाही असणार. परंतु महाराज, एक गोष्ट नीट कळली नाही. विश्वामित्राची भूमिका तर आपण करत होतात. हो प्रधानमंत्रीजी, पण आम्हाला संशय होता की श्वेतांबरा विषकन्या आहे.
आणि मोतीबाईच्या दासीच्या मृत्यूनंतर हा संशय विश्वासात बदलला. हे कोणी केलं? हे ठेव आणि कुणालाही काही सांगायचं नाही. त्याच दिवशी आमची पूर्ण खात्री झाली की श्वेतांबरीला कुठल्या कारस्थानासाठी आणलं होतं. आम्ही तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी अचानक ती नाटकाची तालीम सोडून तिच्या कक्षात गेली. त्या क्षणी आम्हाला कळून चुकलं की श्वेतांबरा विषकन्या आहे. परंतु हे कळू शकलं नाही की खरा सूत्रधार कोण आहे. म्हणून आम्ही त्याला पुराव्यानिशी पकडायची योजना आखली होती. बहुतेक माझा सावरिया कोणाचा तरी संदेश घेऊन आलाय. आज तर श्वेतांबराने दुप्पट विष घेतलं होतं. तर महाराजांचा मृत्यू निश्चित आहे. आता हे पूर्णपणे सिद्ध झालं होतं की श्वेतांबरेचा आम्हाला मारण्याचा डाव होता. आम्ही लगेच निर्णय घेतला आणि त्याच विश्वासघातकी अंगरक्षकाला बोलावलं आणि त्याला आदेश दिला की त्याने विश्वामित्राची भूमिका करायची. थोड्याशा धनासाठी आपल्या कर्तव्याशी धोका केला त्याने. आणि अंतिम चरणात श्वेतांबरेने त्याच अंगरक्षकाला आपलं सावज बनवलं. प्रधानमंत्रीजी, आम्ही जिवंत राहण्याचं श्रेय आमच्या सावरियाला जातं. तुम्ही अजून संशयातून मुक्त झालेला नाहीयेत. जेव्हा आम्ही काशी नरेशांच्या पुत्राच्या विवाहानंतर परतू, तुम्ही तुमची साक्ष आणि झांसीच्या गादीशी एकनिष्ठतेचे सबूत तयार ठेवावे. अगं शांता, तिला जरा मदत कर जा. वहिनी साहेब, तो शिंपी आपली प्रतीक्षा हो करतो. हो आलीच. हे बघा, चांगले कपडे बनवा. यावेळेस तुमचं कसब पूर्णपणे दाखवा. अशी वस्त्र बनवा की सगळे पाहत राहतील. सगळ्यांच्या नजरा केवळ आमच्या इंदूवरच खेळायला हव्या. आणि आजच तयार करा. आजच आम्ही मोती महालाकडे चाललोय, कारण की सगळं वराड काशीहून निघालं आहे. आई साहेब, ऐकलंय झाशीचे राजा पण वराडासोबत येणार आहेत. येणार असतील. आमच्या बाजीरावांसाठी तो एक अगदी वाईट दिवस ठरेल, कारण की एका नाचण्या गाणाऱ्याचं स्वागत जे करावं लागेल ना त्यांना. आजी साहेब, अशा नाचण्या गाणाऱ्याला राजा का बनवलं? आणि त्यात परवा शांताई म्हणत होती की ते आपल्या भावी राणीची निवडही नृत्य स्पर्धेद्वारे करतायत. अगं बाळा, ही सगळी फिरंग्यांची चाल आहे. जर गंगाधरने राज्यकारभार पाहिला, आपलं प्रशासन नीटपणे चालवलं, तर त्याला पण तुझ्या आजोबांप्रमाणे निर्वासित करून झाशी त्यांच्या नियंत्रणाखाली आणली असती, हो ना? हे घे,